पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाघाडी गावातील प्रसिद्ध भीम बांधावर पर्यटनासाठी आलेली एक महिला पाण्यात बुडून ती बेपत्ता झाली होती। डहाणू तालुक्यातील धानिवरी कडुपाडा येथील 39 वर्षीय मीना परहाड ह्या काल गुरुवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास पाण्यात बुडाल्या होत्या। मात्र कालपासून बेपत्ता असलेल्या या महिलेचा मृतदेह अखेर आज सकाळी सापडला आहे। डहाणू तालुक्यातील धानिवरी कडुपाडा येथील मीना विलास परहाड या महिलेचा भीम बंधाऱ्यावर पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। माहितीनुसार मीना परहाड आपल्या कुटुंबासह सुट्टीच्या दिवशी पर्यटनासाठी वाघाडी येथील भीम धरण परिसरात आल्या होत्या। दुपारी त्यांनी धरणाच्या वरच्या बाजूने थेट पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे त्या खोल पाण्यात ओढल्या गेल्या आणि काही क्षणातच त्या बेपत्ता झाल्या। यावेळी उपस्थित असलेल्या त्यांच्या कुटुंबियांनी आणि पर्यटकांनी आरडाओरड करत मदतीसाठी हाक दिली। काही वेळातच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गोताखोरांना पाचारण केले। पोलीस प्रशासन, स्थानिक बचाव पथक व ग्रामस्थांचे संयुक्त पथक शोधकार्य करत होते। ही मोहीम दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू होती, परंतु यश आले नाही। तर आज शुक्रवारी दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ही शोध मोहीम सुरू करण्यात आली। अखेर साधारण सकाळी 11 वाजेच्या सुमारास मीना परहाड यांचा मृतदेह सापडला। मात्र मीना परहाड यांच्या अशा मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांमध्ये दुःखाचं सावट पसरलं आहे। मात्र या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे पर्यटन स्थळांवर सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची मागणी केली आहे। तर गेल्या काही वर्षांमध्ये बुडून मृत्यू झालेल्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसत आहे। त्यामुळे समुद्र किनारी अथवा पर्यटन स्थळ असलेल्या भागात सुरक्षा रक्षक असणे गरजेचंच झालं आहे। मात्र पर्यटकांनी सुद्धा पाण्यासारख्या ठिकाणी जाताना काळजी घेणं आवश्यकच आहे। सगळ्याच नद्या किंवा तलाव किंवा बंधारे समुद्र किनारे पोहण्यासाठी सुरक्षित असतीलच असे नाही। पर्यटन आनंदच देते, मात्र उत्साहाला थोडा आवर घाला, काळजी घ्या आणि जीवाशी खेळू नका। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।